Hello student, good morning. Student, me Nate madam. Students, today we have to learn practice set 4.2. In practice set 4.2, we have to learn example based on input tax credit and output tax GST payable असे एक्झाम्पल आपण यात बघणार आहोत. In previous lecture, we learned that at every stage a trader has paid GST after subtracting the tax he paid at the time of purchase from the tax he collected at the time of sale. आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की ट्रेडिंग चेनमध्ये प्रत्येक स्टेजला ट्रेडरनी जो GST पेड केलेला असतो परचेसिंगच्या वेळेस, तोच GST तो ज्या वेळेस सेल करतो तेव्हा तो कलेक्ट करत असतो. म्हणजे एक ट्रेडर जेव्हा प्रॉडक्ट किंवा ऑब्जेक्ट जेव्हा विकत असतो, जेव्हा तो खरेदी करत असतो तेव्हा त्याने GST पेड केलेला असतो. पण ज्या वेळेस तीच ऑब्जेक्ट तो जेव्हा सेल करत असतो तेव्हा तो GST कलेक्ट करत असतो. आणि ज्यावेळेस जो GST त्याने पेड केलेला असतो तो GST कलेक्ट केलेल्या GSTतनं मायनस केल्यानंतर त्याला त्याचा GST टॅक्स म्हणजे त्याचा जो टॅक्स आहे तो परत मिळत असतो. कारण त्याचा तो क्रेडिट असतो, तो इनपुट टॅक्स क्रेडिट असतो. तर आपण इनपुट टॅक्स क्रेडिट नंतर आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स म्हणजे काय बघणार आहोत. व्हॉट इज द इनपुट टॅक्स क्रेडिट? GST इज लेविड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज. म्हणजे GST जो आहे तो आकारला जातो प्रत्येक स्टेजला, म्हणजे तो आकारलाही जातो, कलेक्ट पण केला जातो. GST इज लेविड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर. मॅन्युफॅक्चररकडून कन्झ्युमरकडे वस्तू जाईपर्यंत प्रत्येक स्टेजला GST हा आकारला पण जातो आणि कलेक्ट पण केला जातो. व्हेन ट्रेडर पेज GST ॲट द टाईम ऑफ परचेस इट इज कॉल्ड इनपुट टॅक्स. जेव्हा GST जो आहे, व्हेन ट्रेडर पेज GST ॲट द टाईम ऑफ परचेस इट इज कॉल्ड इनपुट टॅक्स. जेव्हा ट्रेडर GST हा वस्तू परचेस करत असताना पेड करतो तर पेड केल्या गेलेल्या GSTला इनपुट टॅक्स म्हणतात. तर तो जो GST आहे तो टॅक्स जो आहे त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय? व्हेन ट्रेडर कलेक्ट्स GST ॲट द टाईम ऑफ सेल इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. ज्या वेळेस व्यापारी वस्तू विकत असतो आणि विकत असताना त्यांनी कन्झ्युमरकडून जो टॅक्स गोळा केलेला असतो, त्याला जो टॅक्स मिळालेला असतो, त्या मिळालेल्या टॅक्सला आउटपुट टॅक्स असं म्हणतात. इनपुट टॅक्स म्हणजे परचेसिंगच्या वेळेस जो टॅक्स द्यावा लागतो त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे सेलिंगच्या वेळेस जो टॅक्स मिळतो त्याला आउटपुट टॅक्स असं म्हणतात. आणि इनपुट टॅक्स ऑफ ट्रेडर इज इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ. म्हणजे ज्यावेळेस ट्रेडर हा इनपुट टॅक्स त्याला जेव्हा इनपुट टॅक्स बसतो, पण ज्या वेळेस तो ती वस्तू विकतो तेव्हा त्यांनी भरलेला जो टॅक्स असतो तो त्याच्यासाठी क्रेडिट असतो. आणि म्हणून ट्रेडरचा इनपुट टॅक्स जो आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट पण म्हणता येतं. म्हणजेच इनपुट टॅक्स ट्रेडरचा इनपुट टॅक्स जो आहे तो त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट असतो, तो त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट असतो. आता GST पेबल म्हणजे काय? तर किती GST भरावं लागतो त्याला? तर GST पेबल मीन्स आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की 448 रुपीज ज्यातला 48 रुपीज टॅक्स जो रिटेलरला मिळालेला आहे, परंतु रिटेलरने 36 जो टॅक्स आधीच भरलेला आहे, तर 48मधून 36 मायनस केल्यानंतर 12 रुपीज हा त्याचा खरा टॅक्स आहे. म्हणजे रिटेलरला बसलेला जो टॅक्स आहे तो किती आहे? ॲक्च्युअल टॅक्स त्याला 12 रुपीजच बसला आहे. तर त्या ॲक्च्युअल टॅक्सला म्हणतात GST पेबल. म्हणजे जरी रिटेलरनी 36 रुपीज टॅक्स भरलेला असेल तरी जेव्हा तो ती वस्तू विकतो तेव्हा त्या वस्तूवर त्याला 48 रुपीज टॅक्स बसतो. परंतु त्या 48मधले 36 तर त्यांनी त्या आधी भरलेलेच आहेत
आणि म्हणून 48मधून 36 मायनस केल्यावर त्याला फक्त ॲक्च्युअल टॅक्स 12 रुपीज बसलेला आहे. मग त्याला GST पेबल म्हणतात. GST पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधले एक्झाम्पल्स बघूयात. बघा आता फर्स्ट एक्झाम्पल, चेतना स्टोअर पेड द टोटल GST ऑफ रुपीज 1,05,000. चेतना स्टोअरनी 1,05,000 रुपये GST भरलेला आहे, पेड केलेला आहे ॲट द टाइम ऑफ पर्चेसिंगच्या वेळेस. म्हणजे हा त्याचा काय झाला, पर्चेसिंगच्या वेळेसचा जो टॅक्स आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो, लक्षात ठेवा. ओके. आणि सेलिंगच्या वेळेचा जो टॅक्स आहे त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो. तर चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स आहे 1,05,000 रुपीज अँड ही कलेक्टेड GST रुपीज 1,22,500 ॲट द टाइम ऑफ द सेल. आणि मग हा काय झाला, 1,22,500 हा त्याचा आउटपुट टॅक्स झाला. ड्युरिंग फर्स्ट ऑफ जुलै 2070 टू 31 जुलै 2070 फाइंड द GST पेबल बाय द चेतना स्टोअर्स. तर इथं आपल्याला GST पेबल काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मगाशीच आपण तो फॉर्म्युला बघितलेला आहे. तो फॉर्म्युला असा आहे की GST पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे त्यांनी भरलेला इनपुट टॅक्स असतो. तर मग इथं आपल्याला आउटपुट टॅक्स लागणार आहे, इनपुट टॅक्स लागणार आहे. ओके. तर बघा आउटपुट टॅक्स किती आहे, टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल. तर त्याचा आउटपुट टॅक्स आहे 1,22,500 आणि इनपुट टॅक्स मीन्स टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ पर्चेसिंग. तर तो किती आहे 1,05,000 आणि हा जो इनपुट टॅक्स आहे तो त्याचा क्रेडिट आहे, म्हणून तो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. मग GST पेबल काय आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. मग तो आला 1,22,500 मायनस 1,05,000 इज इक्वल टू 22,000 रुपीज. तर GST पेबल बाय चेतना स्टोअर इज 22,000 रुपीज. म्हणजे चेतना स्टोअरने किती GST पेड केलेला आहे, तर 22,000 रुपीज त्यांनी GST पेड केलेला आहे. कारण की त्यांनी जरी एवढा GST त्यांनी पेड केलेला होता तरीसुद्धा त्याला यातले किती मिळालेले आहेत, परत त्याला 1,05,000 रुपीज त्याला परत मिळालेले आहेत. आणि म्हणून त्या 1,05,000 त्यांनी मायनस केले तर त्याला 22,000 रुपीज त्याला टॅक्स बसलेला आहे. ओके. आउटपुट टॅक्स त्याचा किती होता, तर 1,22,500. म्हणजे त्यांनी जरी 1,05,000 भरलेला असला टॅक्स तरी त्याला किती मिळाले, 1,22,500. म्हणजे त्याचे 1,05,000 त्याला परत मिळालेले आहेत. ओके. म्हणून त्याचा GST पेबल आहे 22,000 रुपीज. आता नजमा इज प्रोप्रायटर ऑफ फर्म registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on the purchasing and collected the 14,750 on sale. What is the amount of GST payable? आता त्याचा आउटपुट टॅक्स जो आहे, आउटपुट टॅक्स असतो सेलिंगच्या वेळेचा, तो किती आहे 14,715 रुपीज. आणि इनपुट टॅक्स असतो तो पर्चेसिंगच्या वेळेचा, तो आहे 12,500. आणि इनपुट टॅक्स जो आहे तो इनपुट टॅक्स म्हणजे त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट असतो, कारण त्याने ती वस्तू विकताना परत GST घेतलेला असतो. आणि म्हणून हा त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिटसुद्धा 12,500 रुपीज इतकाच आहे. मग आता GST पेबल ॲक्च्युअल त्यांनी GST किती नजमाने ॲक्च्युअल GST किती पे केलेली आहे, तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स इतका तिने GST पेड केलेली आहे. मग ती आहे 14,750 मायनस 12,500 इज इक्वल टू 2,250. एवढं तिने GST पे केलेली आहे. मग त्याचा नजमाचं GST पेबल आहे 2,250. नाऊ लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा, अमीर एंटरप्राइज परचेस चॉकलेट सॉस बॉटल अँड पेड GST रुपीज 3,800. अमीर एंटरप्राइजने चॉकलेट सॉस बॉटल ज्या आहेत त्या परचेस केलेल्या आहेत आणि परचेस करताना त्यांनी 3,800 रुपीज त्यांनी काय केलेलं आहे, GST भरलेला आहे. आता हा जो GST आहे 3,800 हा त्याच्या पर्चेसिंगचा, अमीर एंटरप्राइजचा पर्चेसिंगचा म्हणजे हा त्याचा काय झाला, इनपुट टॅक्स झाला.
हे लक्षात ठेवा की इनपुट टॅक्स हा पर्चेसिंगच्या वेळेचा असतो. मग आता त्यांनी काय केलं, त्या चॉकलेट बॉटल परत विकून टाकल्या. ही सोल्ड दोज बॉटल टू अकबरी ब्रॉज. अकबरी ब्रदर्सला त्यांनी त्या बॉटल्स विकल्या आणि त्यांनी विकत असताना GST कलेक्ट केलेला आहे, तो कलेक्ट केलेला आहे 4100 रुपीज. आता 4100 रुपीज हा अमीर एंटरप्राइजनी विकण्याच्या वेळेस GST घेतलेला आहे आणि हा म्हणून त्याचा काय झाला, आउटपुट टॅक्स झाला. हा 4100 रुपीज हा अमीर एंटरप्राइजचा आउटपुट टॅक्स आहे, तर 3800 रुपीज हा त्याचा काय आहे, इनपुट टॅक्स आहे. ओके. मग आता आपण अमीर एंटरप्राइज चा जो इनपुट टॅक्स 3800 आणि आउटपुट टॅक्स 4100 आहे हे आपल्याला समजलं. आता पुढे बघूया आपण. अकबरी ब्रदर्सनी त्या चॉकलेट बॉटल खरेदी करताना किती त्याला टॅक्स बसलेला आहे, अकबरी ब्रदर्सला 4100 रुपीज. मग हा 4100 रुपीज जरी अमीर एंटरप्राइजचा जरी तो आउटपुट टॅक्स असला तरी अकबरी ब्रदर्सचा तो काय झाला, इनपुट टॅक्स झाला. कारण की अकबरी ब्रदरनी त्या बॉटल खरेदी करताना एवढा टॅक्स भरलेला आहे. मग हा काय झाला, अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स झाला. नंतर मयंक फूडला त्यांनी त्या विकल्या. मयंक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल फ्रॉम अकबरी ब्रदर्स अँड पेड GST 4500. आता हा 4500 जो आहे हा अकबरी ब्रदर्सनी मयंक फूडला विकताना एवढा टॅक्स त्याला मिळालेला आहे. त्यामुळे 4500 रुपीज हा काय झाला, हा अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स झाला. आणि म्हणजे बघा आता इथं तुम्हाला दोन इथं ट्रेडिंग दिसणार आहे, 2 वेळा सेलिंग झालेलं आहे. अमीर एंटरप्राइजनी अकबरी ब्रदर्सला सेल केलं आणि अकबरी ब्रदर्सनी मयंक फूडला सेल केलेल्या आहेत त्या बॉटल्स. तर इथं तुम्हाला विचारलं आहे, फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेबल CGST ॲट SGST. म्हणजे प्रत्येक स्टेजला इथून इकडे आणि इथून इकडे ह्या 2 स्टेजला किती GST पेबल होता ते पण काढायचं आहे आणि किती CGST SGST पेबल होता ते पण आपल्याला काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपण अमीर टू अकबरीसाठीचा जो सगळा संपूर्ण व्यवहार झालेला आहे त्याच्यासाठी आपण GST पेबल आणि CGST पेबल काढूया. आता अमीर एंटरप्राइजने जेव्हा अकबरी ब्रदर्सला चॉकलेट बॉटल्सच्या विकलेल्या आहेत त्यावेळेस त्यांनी किती खरेदी करताना त्यांनी 3800ला घेतला आणि म्हणून त्याचा इनपुट टॅक्स जो आहे तो आहे 3800 रुपीज आणि त्याचा तो इनपुट टॅक्स क्रेडिट पण आहे. आणि त्यांनी विकताना केवढा टॅक्स पेड केला आहे, विकताना केवढा टॅक्स त्याला मिळाला आहे, तर 4100 रुपीज आणि म्हणून त्याचा तो आउटपुट टॅक्स आहे 4100 रुपीज. आता त्याला GST किती पडला, म्हणजे ॲक्च्युअल GST अमीर एंटरप्राइजला किती पडला, तर GST पेबल त्याचा आहे आउटपुट टॅक्स मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट, तर तो आहे 4100 मायनस 3800, तर तो आला 300. म्हणजे ॲक्च्युअल अमीर एंटरप्राइजला 300 रुपीज एवढाच GST पेबल होता. मग आता त्याचा GST पेबल जर 300 होता तर त्याचा CGST आणि SGST किती असणार आहे, तर CGST आणि SGST त्याचा 1/2 असणार आहे GSTच्या. तर अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू 1/2 इंटू GST 1/2 इंटू 300 इज इक्वल टू 150 रुपीज. म्हणजे अमीर एंटरप्राइजला GST पेबल 300 होता आणि CGST आणि SGST 150 होता रुपीज. ओके. आता आपण अकबरी ब्रदर्स टू मयंक फूडपर्यंत चॉकलेट बॉटल्स सेल होताना अकबरी ब्रदर्सला GST पेबल किती आहे आणि CGST पेबल किती आहे ते बघूयात. ओके. फॉर अकबरी ब्रदर्स आउटपुट टॅक्स किती आहे बघा. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, कलेक्टेड टॅक्स असतो, कलेक्टेड फ्रॉम मयंक फूड कॉर्नर. तर मयंक फूड कॉर्नरकडून अकबरी ब्रदर्सला 4500 रुपीज टॅक्स मिळालेला आहे. परंतु अकबरी ब्रदरनी जेव्हा त्या चॉकलेट बॉटल खरेदी केल्या अमीर एंटरप्राइजकडनं तेव्हा त्यांनी 4100 रुपीज टॅक्स भरलेला आहे. म्हणजे त्याचा इनपुट टॅक्स आहे 4100 रुपीज. आता त्याचा इनपुट टॅक्स म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट त्याचं 4100 रुपीज आहे. मग आता त्याला ॲक्च्युअल GST किती भरावा लागला, तर GST पेबल त्याचा आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू 4500 मायनस 4100, मग तो आलेला आहे 400 रुपीज.
म्हणजेच अकबरी ब्रदर्सला 400 रुपीज टॅक्स बसलेला आहे आणि त्याचा CGST आणि SGST किती आहे 1/2 GST म्हणजे 1/2 ऑफ 400 मीन्स 200 रुपीज त्याचा काय आहे GST आहे, CGST आणि SGST आहे. अशा पद्धतीने आपण अमीर टू अकबरी आणि अकबरी टू मयंग फूड ह्या संपूर्ण ट्रेडिंगमध्ये अमीर एंटरप्राइजला आणि अकबरी ब्रदर्सला किती टॅक्स बसलेला आहे, GST पेबल आणि CGST हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, नाऊ लेट अस सी द 4th एक्झाम्पल. आता आपण 4th एक्झाम्पल बघूया. मलिक गॅस एजन्सी, ही गॅस एजन्सी आहे चंदीगड युनियन टेरिटरी. तर चंदीगड युनियन टेरिटरी म्हणजे जसं आपलं महाराष्ट्र हे जे स्टेट आहे, तर महाराष्ट्र नंतर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात हे जसे स्टेट आहेत, राज्य आहेत आपल्या इंडियाचे, भारताचे, तसे चंदीगड हे युनियन टेरिटरी आहे. तर स्टेट आपण त्याला स्टेट न म्हणता त्याला आपण युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश असं म्हणतो आणि म्हणून इथं चंदीगडला युनियन टेरिटरी असं म्हटलेलं आहे. मलिक गॅस एजन्सी परचेस सम गॅस सिलेंडर फॉर इंडस्ट्रियल यूज. मलिक गॅस एजन्सीनी काही गॅस सिलेंडर परचेस केलेले आहेत. केवढ्याला? फॉर ₹24,500 अँड सोल्ड, आणि विकले केवढ्याला लोकल कस्टमरला 26,500. म्हणजे त्यांनी 24,500 रुपयाला ते खरेदी केले आणि 26,500 रुपयाला त्यांनी विकले. फाइंड द GST टू बी पेड ॲट द रेट 5%, आणि त्यांनी प्रत्येक वेळेस 5% GST त्याच्यावरती चार्ज झालेला आहे. तर आपल्याला GST पहिल्यांदा काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पहिल्यांदा 24,500 GST काढायचा आणि नंतर 26,500 आणि त्याच्यानंतर CGST आणि UTGST काढायचा आहे. तर इथं UTGST शब्द वापरलेला आहे. आपण CGST आणि SGST म्हणत असतो, तर इथे एसच्या ऐवजी UT का घेतलेलं आहे? कारण मी तुम्हाला आत्ता मगाशी सांगितलं की चंदीगड काय आहे, युनियन टेरिटरी आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे. आणि केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे इथं स्टेटच्या ऐवजी UT आणि म्हणून इथे एसच्या ऐवजी UT हा शब्द वापरलेला आहे. स्टेट म्हणायच्या ऐवजी इथे आपण त्याला काय म्हणतो, केंद्रशासित म्हणजे युनियन टेरिटरी, आणि म्हणून SGSTलाच UTGST असं म्हटलं जातं. तर आपल्याला CGST आणि UTGST काढायचं आहे आणि GST पण काढायचं आहे पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन, ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये. आता पहिल्यांदा बघूया की त्यांनी परचेस करताना किती रुपये भरलेले आहेत, केवढ्याला परचेस केलं आहे, 24,500ला. म्हणून पर्चेसिंग व्हॅल्यू म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 24,500 रुपीज, आणि त्याच्यावरती GST किती बसलेला आहे 5%. तर GST आहे 5%, मग त्या किती रुपीज असतील, तर अमाऊंट ऑफ GST कसा कॅल्क्युलेट करतो आपण, तर टॅक्सेबल व्हॅल्यूवरती रेट ऑफ GST लावतो आपण. तर अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ GST. तर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 24,500 इंटू रेट आहे 5/100. तर हे 20 गेल्यानंतर 245 इंटू 5 येईल, ते येणार आहे 1,225 रुपीज. हा त्याचा काय आहे, हा त्याला टॅक्स त्याला भरावा लागलेला आहे. कुणाला? तर मलिक गॅस एजन्सीला 1,225 रुपये टॅक्स भरावा लागलेला आहे. आणि त्या टॅक्सला आपण इनपुट टॅक्स म्हणतो. जो टॅक्स आपण परचेसिंगच्या वेळेस पेड करतो त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो. आणि म्हणून मलिक गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स आहे 1,225 रुपीज. आणि त्यांनी ते गॅस परत काय केलेले आहे, सेल केलेले आहेत. म्हणून तो जो इनपुट टॅक्स आहे, तो इनपुट टॅक्स त्याचा काय झाला, इनपुट टॅक्स क्रेडिट झालेला आहे. कारण की तो जेव्हा ते गॅस सेल करतो तेव्हा त्याला परत त्याला त्याचा टॅक्स मिळणार असतो, आणि म्हणून त्यांनी भरलेला जो टॅक्स असतो तो इनपुट टॅक्स क्रेडिट असतो. आणि म्हणून मलिक गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 1,225 रुपीज. ओके, आता बघा, जेव्हा त्यांनी ते गॅस 26,500 रुपीजला सेल केले, the agency sold the cylinders to customer for 26,500 rupees. Rate of GST is 5%. मग आता इथे त्याला टॅक्स किती मिळणार आहे, तर त्याचा आउटपुट टॅक्स आहे. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ GST. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 26,500 रुपीज इंटू 5/100.
2 झिरो गेल्यानंतर 265 इंटू 5 हे आलेलं आहे ₹1325. मग त्याला आउटपुट टॅक्स त्याला बसलेला आहे 1325. म्हणजे मलिक गॅस एजन्सीनी ₹1225 टॅक्स भरलेला आहे, परंतु त्याला विक्रीच्या वेळेस ₹1325 टॅक्स परत मिळालेला आहे. मग याला ॲक्च्युअल टॅक्स त्याला किती भरावा लागला, तर GST पेबल जो आहे त्याचा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट 1325 मायनस 1225 म्हणजे त्याला ₹100 टॅक्स त्याला बसलेला आहे. आता ₹100 त्याचा GST पेबल आहे आणि त्याचा CGST किती असणार आहे, तर हाफ CGST आणि UTGST किती असणार आहे, तर हाफ ऑफ 100. तर हाफ ऑफ 100 म्हणजे 50. तर त्याला CGST आणि UTGST ₹50 पडलेला आहे. ओके, नाऊ लेट अस सी द 5th एक्झाम्पल. आपण 5th एक्झाम्पल आणि 6th एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. तुम्हाला एक्झाम्पल हे समजले? जर तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अजून पुढचे लेसन्स जे आहेत प्रोबॅबिलिटी, नंतर स्टॅटिस्टिक्स, नंतर जॉमेट्रीचे आपले काही लेसन्स राहिलेत, ट्रिग्नॉमेट्री, मेन्झुरेशन आणि कॉर्डिनेट जॉमेट्री हे लेसन घेऊन येणारच आहे. आणि आधीचे सगळे लेसन आपले शिकवून पूर्ण झालेले आहेत. आपले जॉमेट्रीचे 4 लेसन पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या अल्जेब्राचे जे लेसन आहेत ते 4था लेसन आता आज पूर्ण होणार आहे. तर हे सगळे लेसन तुम्हाला मिळतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला हे सगळे लेसन शिकायला मिळणार आहेत, बघायला मिळणार आहेत. ओके, थँक्यू.